सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. घरात लक्ष्मी कशी येईल किंवा आपल्या धनामध्ये वाढ कशी होईल, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत. तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला लक्ष्मी प्राप्ती ही हवीच आहे. आलेली लक्ष्मी स्थिर असायला हवी किंवा थोडे का होईना पण आपण सुखाने जगतो एवढे तरी पैसे आपल्याकडे आहेत. घरात सुख समृद्धी नांदावी त्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न करत असतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, कितीही उपाय करा, कितीही सेवा करा, परंतु तुम्ही कर्म आणि कष्ट करत नसतील तर मात्र हे सर्व केलेलं व्यर्थ आहे. कारण सेवेबरोबर उपायांबरोबर आपल्याला कर्म आणि कष्ट करणं खूपच महत्त्वाचं आहे. आता आपल्या हिंदू धर्मात पूजा विधी उपाय उपास तापास आपण सर्वच करत असतो. स्तोत्र मंत्र ह्या सर्वांमध्ये खूप ताकद आहे आणि हे स्तोत्र मंत्र आपण आपल्या जीवनात छानपैकी उतरवले पाहिजे. त्याचं पठण हे नित्य पठण आपल्या घरात हे झालं पाहिजे. आता ह्या पठणाने आपल्याकडे लक्ष्मी प्राप्ती होईलच असं नाही, कारण का, तर कर्म आणि कष्ट तर केलेच पाहिजे. आता स्तोत्र मंत्र केल्यावर काय होतं, तर असं नाही की तुम्हाला धनभर पैसे ह्या स्तोत्र मंत्रांनी येतील, नाही. तर बघा, आपण ज्या वेळेला स्तोत्रमंत्र म्हणतो तेव्हा आपलं मन कुठेतरी प्रसन्न होतं, आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होते आणि पॉझिटिव्हिटीचा संचार होतो. शिवाय आपल्याला उत्साह येतो आणि आपण काय करतो, तर कामात आपण उत्साह आपला तयार होतो आणि आपण भरपूर सारा काम करतो. कामाचे आपण वेगवेगळे मार्ग शोधायला लागतो की पैसे कुठून येतील. म्हणजे अर्थात काय, तर आपल्याकडे थोडासा आळस असतो, ज्याला आपण निगेटिव्हिटीसुद्धा म्हणू शकतो, थोडीशी दूर होते आणि आपण नव्याने अगदी जोमाने कामाला सुरुवात करतो. त्याचबरोबर आपल्या देवांवर आपला अतिशय विश्वास असतो, श्रद्धा असते आणि त्याचबरोबर आपण कर्म आणि कष्टही केले पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टींनी आपल्या घरात धन वाढतो. आपल्या घरात आलेली लक्ष्मी स्थिर राहते. लक्ष्मीच नाही तर अष्टलक्ष्मी, आपल्याला अष्टलक्ष्मीची खूप गरज असते आणि त्याचमुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या असतात. काही गोष्टी ज्या असतात ह्या आपण नित्यनेमाने, काही स्तोत्रमंत्र असतात आपण नित्यनेमाने आपल्या घरात पठण केले पाहिजे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तर बघा, आपण सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेला अगदी निवांत वेळ मिळेल त्यावेळेला किंवा देवपूजा झाल्यावर लगेच तुम्हाला जमलं तरीही चालेल, श्रीसूक्त. बघा, श्रीसूक्तम खूप महत्त्वाचं आहे. हे आपल्या घरात एक वेळेला नक्कीच रोजच्या रोज पठण झालं पाहिजे. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र, बघा, जिथे व्यंकटेश स्तोत्र पठण केलं जातं तिथे कधीही लक्ष्मी माता काढता पाऊल घेत नाही, काढता पाय घेत नाही. जिथे नारायणाला पूजलं जातं तिथून लक्ष्मी कधीही बाहेर जात नाही. त्याचबरोबर आपल्याला कणकधारा स्तोत्र, शिवाय लक्ष्मी अष्टक, हे सर्व स्तोत्र मंत्र जे काही आहेत ते तुम्हाला घरातून आपल्या पूर्ण दिवसातून एक वेळेला तरी पठण करायचे आहेत. 16 वेळेला जर का तुम्हाला श्रीसूक्तम म्हणता येत असेल तर नक्की म्हणा. 15 वेळेला तुम्हाला श्रीसूक्तम म्हणायचं आहे, 16व्या वेळेला तुम्हाला फलश्रुती सहित म्हणायचं आहे. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राची तुम्ही जर का सेवा करत असाल तर ती रात्री 12 वाजताची सेवा केली तरीही चालेल. त्यातसुद्धा खूप मोठमोठाले आपल्याला अनुभव येतात, कारण व्यंकटेश स्तोत्र जिथे कुठे पठण केलं जातं त्याला अनुभव प्रचिती येतेच. बघा, व्यंकटेश स्तोत्र ज्या घरात म्हटलं जातं त्या घरात कधीच कमी होत नाही. त्या घरात अष्टलक्ष्मी वास करत असते, जी आपल्याला खूप महत्त्वाची आहे. असे काही स्तोत्र असतात, असे स्तोत्र आपण म्हणायलाच हवे. आपल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी असे स्तोत्र म्हणा. बघा, त्याचबरोबर कर्म आणि कष्ट हे केलेच पाहिजे. तुम्हाला हे सर्व स्तोत्र जर का म्हणता येत असतील तर नक्कीच म्हणा, नसतील म्हणता येत तर यूट्यूबला लावून दिलं तरीही चालेल, परंतु लक्ष केंद्रित करा ह्या स्तोत्रांवर. नक्कीच पाठांतर होतील आणि तुम्ही स्वतः म्हणाल. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.